तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. अर्णव आपल्या ऑफिसमध्ये विचार करत बसलेला असतो. एवढ्यातच तेथे ईश्वरी येते. ईश्वरी अर्णवला जेवून घ्या असं म्हणत असते, परंतु अर्णव मला नको आहे असं म्हणतो. यावर ईश्वरी म्हणते, अहो सर, जेवून तर घ्या. अर्णव खूप टेन्शनमध्ये असतो. ईश्वरी अर्णवला काय झालं असं विचारत असते. अर्णव म्हणत असतो, सौदामिनी देशमुख. यावर ईश्वरी म्हणते, तिचं काय? अर्णव म्हणतो, तिने धमकी दिली आहे. ईश्वरी म्हणते, धमकी? कसली धमकी? यावर अर्णव म्हणतो, 100 करोड द्यायचे, नाहीतर कंपनी तिच्या हातामध्ये जाणार, आणि तेही 15 दिवसात. हे ऐकून ईश्वरीला सुद्धा टेन्शन येतं. अर्णव म्हणत असतो, कंपनी आपल्या हातातून गेली ना तर मग सगळं डिस्ट्रॉय होईल. एवढी वर्ष मी बिझनेस करतोय, परंतु फर्स्ट टाइम मला काहीही सुचत नाहीये. फक्त 14 दिवस आहेत आपल्या हातामध्ये असं म्हणत अर्णवची खूप चिडचिड होत असते. घरी इकडे ईश्वरीने सर्वांना बाहेर बोलवलेलं असतं. आजी ईश्वरीला म्हणत असते, ईश्वरी काय झालंय? ऑफिसमधून आल्या आल्या तू आम्हा सर्वांना खाली का म्हणून बोलवलंय? ईश्वरी म्हणते, हे बघा, लावण्याच्या आईने आपल्याकडे 15 दिवसांमध्ये 100 कोटी रुपये मागितले आहेत, आणि आपण ते नाही दिले तर आपण आपली कंपनी गमावून बसू. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. मामा म्हणत असतो, ताईच्या नावाने अर्णवने सुरू केलेली ही कंपनी आपण कायमचं गमावून बसू. यावर ईश्वरी म्हणते, हो मामा, पण आपण असं व्हायला नाही द्यायचं. अंजली म्हणते, नाही नाही, काहीही करून आपल्याला पैसे उभे करावेच लागतील. यावर आजी म्हणते, अगं पण 100 कोटी म्हणजे काही कमी रक्कम नाही आहे. यावर आकाश म्हणतो, हो, आपण आपल्या दुसऱ्या कंपनीजमधून फंड्स उभे करू शकतो. यावर रमाकांत म्हणतो, हो, आकाश बरोबर बोलतोय, परंतु तरीही 100 कोटी 15 दिवसात हे एवढं सोपं नाही आहे. ईश्वरी आजीला म्हणते, आजी, मी माझे दागिने मोडते आहे. यावर आजी म्हणतात, नाही नाही, सुनेचे दागिने आम्ही नाही मोडणार. परंतु ईश्वरी म्हणते, अहो आजी, याच घरची सून आहे ना मी, आणि आपल्याच माणसासाठी मी हे सर्व करते, आणि आईंच्या नावाच्या कंपनी पुढे हे दागिने वगैरे खूप मोठी गोष्ट नाही आहे. अंजली म्हणते, हे सर्व माझ्यामुळे झालंय, त्यामुळे मी माझ्या सर्व इन्व्हेस्टमेंट आणि माझ्या FD मोडते. त्यानंतर आजी सुद्धा म्हणत असते की मी माझे सुद्धा दागिने घेते, निदान त्याने 1-2 कोटी तरी उभे राहतील. परंतु वल्लरी काहीही बोलत नसते. मामा वल्लरीजवळ बघत असतो. मामा वल्लरीला म्हणतो, वल्लरी, तू काहीच का बोलत नाहीयेस? यावर वल्लरी म्हणते, मी काय बोलू? मी देईन ना माझे दागिने, परंतु त्यापूर्वी तुम्ही दुसरे काहीतरी ऑप्शन शोधा ना. मामा म्हणतो, माझी एखादी प्रॉपर्टी असती ना तर मी लगेच मोडली असती, परंतु मी एक काम करतो ना, माझे सर्व FD मी मोडतो. त्यानंतर आकाश म्हणतो, डॅड, आपण जे नम्रतासाठी दागिने बनवले आहेत तेही मोडूयात. यावर मामा म्हणतो, अरे नको, कशाला? आकाश म्हणतो, कंपनीला सध्या फायनान्सची गरज आहे, दागिने आपण नंतर करूयात. हे ऐकून नम्रताला सुद्धा टेन्शन येतं. नम्रता म्हणते, नाही, माझे दागिने विकायचे की नाहीत याचा विचार अजून मी केलेला नाही आहे. पहिल्यांदा आपण दुसरे प्रयत्न करून बघूयात, नाहीतर मग बघूच. ईश्वरी म्हणते, मी माझे दागिने मोडणार आहे. माझे दागिने आईंच्या नावाची कंपनी वाचवण्यासाठी उपयोगी पडले तर मला आनंदच आहे. आजी म्हणते, ईश्वरी, एवढ्या लहान वयात ती समजूतदार आहेस ग. त्यानंतर अंजली म्हणते, एका मिनिटाचा सुद्धा विचार न करता तू तुझे दागिने द्यायला तयार झाला. मामा म्हणतो, आय एम सॉरी, परंतु घरातल्या बायकांनी आपले दागिने असे विकणे किंवा गहाण ठेवणे मला अजिबात पटत नाही आहे. आपण एक काम करू, आपण दुसरे काहीतरी प्रयत्न करून बघू, आणि जर नाहीच झालं तर मग आहेच की हे. यावर आजी म्हणते, म्हणजे कुठून काय करणार आहात तुम्ही? मामा म्हणतो, लोन कुठून मिळतंय का ते बघू. यावर आकाश म्हणतो, डॅड, एवढ्या लवकर लोन पास नाही होणार आहे. ईश्वरी लगेच आकाशला विचारते, भाऊजी, ईश्वरी फॅब्रिक ही जी कंपनी आहे त्या किती असेल? आकाश म्हणतो, आयडिया नाही आहे, परंतु आपण त्याची किंमत किती आहे हे काढू शकतो. त्यानंतर मामा आणि आजी ईश्वरीला आपले दागिने नेऊन आत ठेवायला सांगतात. त्यानंतर नम्रता ईश्वरीच्या हाताला पकडून आत घेऊन जाते आणि म्हणते, ईशू, तुला काय गरज आहे ग तुझे दागिने विकण्याची? ईश्वरी म्हणते, अगं काय म्हणजे? एवढे पैसे उभे करायचे आहेत, आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे ना. यावर नम्रता म्हणते, तुला ना सवयच आहे, मला या घराची किती काळजी आहे हे सर्वांना दाखवून द्यायची. ईश्वरी म्हणते, ताई, काय बोलतेस तू? असा विचार तू केव्हापासून करायला लागलीस?
नम्रता म्हणते, हे बघ मला माहिती आहे घरात काय प्रॉब्लेम चालू आहेत ते, परंतु यासाठी आपल्याला आपले दागिने द्यायची काय जरूरत आहे? घरातले पुरुष आहेत ना, ते बघून घेतील काय करायचं आहे ते. ईश्वरी म्हणते, ताई अगं हा प्रॉब्लेम घरातल्या सगळ्यांचा आहे, आपल्या एकट्याचा नाही आहे. आणि ताई, अर्णव सरांनी आजपर्यंत आपल्या घरासाठी काय काय केलंय ते माहिती आहे ना तुला? बाबांची ट्रीटमेंट, क्लाउड किचन, सगळंच माहिती आहे. आणि घरातला कर्ता पुरुष अडचणीत असतात, आपण सर्वांनी त्याची मदत केली पाहिजे ना. यावर नम्रता म्हणते, तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये, असं म्हणून ती तेथून निघून जाते. ईश्वरी म्हणत असते, ताई अगं काय झालंय तुला?